मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर, त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला. आणि सहज तुलना करायची झाली तर हा दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यापेक्षा 117%, पुण्याच्या 113%, बंगळुरूच्या पूर्ण सीझनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 96% आहे. इतका पाऊस 6 दिवसांमध्ये या मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला. मुंबई करता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केलाय. हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये साधारणपणे शहरातले 370 हॉटस्पॉट आहेत हे त्या ठिकाणी संपतील. आणि ते झाले तर मुंबईसारखं शहर की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी जर भरती आली तर भरती, कारण मुंबईचं पावसाचं पाणी समुद्रात न्यावं लागतं, भरती ते पाणी समुद्रात येऊ देत नाही. आणि म्हणून या 370 हॉटस्पॉटवर 30 मिनिटात पाणी बाहेर कसं निघेल अशा पद्धतीनं हा 13,000 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली. जगातला सगळ्यात मोठा बोगदा, सगळ्यात रुंद बोगदा जगातला, आणि भारतातली सगळ्यात उंच वायाडक्ट, सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज भारतातला हा आपण त्या ठिकाणी तयार करून दाखवला. जिथे 170 किलोमीटर प्रति तासाचा वारा येतो त्या ठिकाणी आपण ही मिसिंग लिंक तयार केली किंवा कनेक्टिंग लिंक तयार केली. आणि मला अतिशय त्या सगळ्या इंजिनियर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे की ज्यांनी हे इंजिनिअरिंग मार्वल तयार करून दाखवलं. आज त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ऍक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला. स्वयं पुनर्विकासामुळे 1200-1400 स्क्वेअर फीट त्याला मिळाला. म्हणजे जो मुंबईकर आहे, मराठी माणूस आहे, याला या योजनेमुळे स्वतःचं हक्काचं मोठं घर हे प्राप्त करून घ्यायला आज मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतोय. सगळे एलिजिबल, 100% एलिजिबल लोक धारावीतले, हे धारावीमध्येच त्यांना घर दिलं जाईल. आणि हा पहिला प्रकल्प आहे, कारण इनएलिजिबल लोक पुष्कळ आहेत. आणि आपण एकात्मिक प्रकल्प करायचा ठरवला आणि तिथले हे इनएलिजिबल काढून कुठेतरी टाकले तर ते दुसरीकडे झोपडीच तयार करणार आहेत, ते काही कुठे जाणार नाही. त्यामुळे आपण इकडनं त्यांना या नरकातनं काढून दुसऱ्या नरकात टाकणार, किंवा या नरक म्हणणं चांगलं नाही पण या वाईट अवस्थेतनं दुसऱ्या वाईट अवस्थेत टाकणार. म्हणून पहिल्यांदा याच्यात आपण निर्णय घेतला की जो एलिजिबल नाही त्यालाही आपण घर देतो आहोत. आणि त्यातले जे धारावीत मावतील ते बाकीच्यांना धारावीच्या बाहेर देतो, पण जवळपास देतो. त्यांच्या जागा देखील आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं आपण त्या ठिकाणी देतो. मुंबईमध्ये झोपडपट्टीचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर क्लस्टर पद्धतीने आपल्याला जावं लागेल. आपल्या लक्षात आलं, आपण सगळे पद्धती करून पाहिल्या. मागच्या काळात 3K आली, पण 3K आपली यशस्वी होऊ शकली नाही, कारण त्याच्यात खूप फॉल्ट्स होते. पण क्लस्टर हेच उपाय आहे. कारण जर मुंबईमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंटही करायची आहे, ओपन स्पेसेसही द्यायचे आहेत, मुंबई लिव्हेबलही ठेवायची आहे, कॉन्क्रीटचं जंगलही होऊ द्यायचं नाही आहे,